सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। मात्र या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, विशेषतः शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे की शेतकऱ्यासाठी अधिवेशनामध्ये राज्य सरकार मुख्यमंत्री काय घोषणा करतात। शेतकरी आशेने त्या अधिवेशनाकडे पाहत आहे। कर्जमाफीची घोषणा आहे, काही बी बियाण्यामध्ये काही पैसे कमी होतात का, खताचे भाव कमी होतात का, या संपूर्ण अधिवेशनाकडे शेतकरी मात्र डोळे लावून पाहत बसलेला आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये मात्र मराठवाडा हा आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने दुष्काळग्रस्त भाग म्हणून पाहिला जातो आणि त्याच्या पाचवीला हा दुष्काळ पुजलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये अद्याप पाऊस पडलेला नाही, एक थेंबी देखील पावसाचा नसल्यामुळे शेतकरी जो आहे तो आता फार मोठ्या संकटाला सामना करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्याच्या नेमकं काय भावना आहेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय वाटतं, पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आता अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, या अधिवेशनाकडे शेतकरी खूप आशेने पाहत आहेत। काय वाटतं तुम्हाला यामध्ये? 2 दिवस झाले पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांबद्दल एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही। शेतकरी संकटात असल्याचे त्यांना आतापर्यंत कळाले नाही। असे आम्हाला आता तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे सरकारला की दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे। जून महिना संपत आलेला आहे। आज 23 तारीख आहे जूनची। पाऊस शेतकऱ्यांनी सगळे लागवडी करून ठेवलेल्या आहेत कोरड्यामध्ये, पण पूर्ण पिकं आता वायाला गेलेली आहेत। त्यामुळे आम्हाला सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला दुबार पेरणीची वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरसकट खत बियाणे व औषधी हे सरकारने फ्री मध्ये पुरवले पाहिजे, 7/12 कोरा केला पाहिजे आणि शेतकऱ्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांकडे लक्ष तर सरकारचं बिलकुल नाहीये। त्यांच्यात फोडाफोडी चालली, त्यांच्यात खासदार फोडाफोडी चालली, त्यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुका चालल्या, पण ते विसरून गेले आहेत की शेतकऱ्यांमुळे राज्य आहे आणि राज्यामुळे शेतकरी आहे। तर सरकार मायबाप म्हणून त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमचे आवाज ऐकला पाहिजे। नक्कीच, जरी तुमचं राजकारण चालू असेल, हे राजकारण तुमच्या जागेवर आहे। आमदार फोडले जात आहेत, खासदार फोडले जातात, मात्र शेतकरी राजा आजी आहे त्या परिस्थितीमध्ये आहे। एक युवा शेतकरी माझ्यासोबत आहे, त्याच्या देखील भावना काय वाटतं तुला? कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी डोळे लावून पाहत बसलेले आहे, मात्र कर्जमाफीची घोषणा झाली, अद्याप अंमलात कुठे झाली नाही। शेतकरी हे मेन आहे आपल्यासाठी। ते अन्न पुरवतात, हे गहू तांदूळ बाजरी ते आहे म्हणून आपण आहे। शेतकऱ्यांचा लय विशेष महत्वाची त्यांची भूमिका आहे आपल्या जीवनामध्ये। सर्वात पहिले सरकारने शेतकऱ्यांसाठी बी बियाणे सगळे माफ करावे, खत ते माफ करावे, कर्ज माफ करावे आणि खूप सारी योजना आणावी नवीन शेतकऱ्यांसाठी। आणि शेतकऱ्यांची आत्महत्या लय वाढलेली आहे, त्यांना रोख लावावे, जे बी त्यांचे जे बी प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावे, जास्त विशेष लक्ष द्यावे त्यांच्याकडं, शेतकरीकडं। शेतकरीमुळं आपण जगत आहे, जीवन चालत आहे, अन्न बिन्न सगळं ते शेतकरीमुळंच आहे। शेतकरीची आपल्या जीवनामध्ये लय विशेष भूमिका आहे, त्यांच्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे त्यांनी। नक्कीच, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी जगला तर नक्कीच देश वाचेल, ही जी काही भूमिका आहे ह्या युवा आपल्या शेतकऱ्यांकडून पाहायला मिळते। काय सांगाल, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, तुम्ही देखील पेरण्या केलेल्या असतात, पाऊस येईल या आशापोटी अनेक लोकांनी कोरड्या जमिनीमध्ये पीक टाकून दिलेले, मात्र अद्याप पाऊस आला नाही। आता जून संपत आलेला आहे, काय परिस्थिती सध्या? पहिली पेरणी केली आम्ही, धूळ पेरणी केली, म्हणलं पाऊस आल्यावर चांगला माल आहे। पण असं झालं की पाऊस आला, अधुरा आला थोडासा, त्याच्यामुळे बियाणं सगळं खराब होऊन गेलं। खराब होऊन गेल्यानंतर आता डबल पेरणीचं संकट आलं, पण बिया भारला तर भाव जास्त वाढा आणि आमच्या याला मालाला काहीच भाव नसल्यामुळे बी शेतकरी कर्जाच्या भावांत गुंतला। त्याच्यामुळे शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यात यावं। मुख्यमंत्री म्हटले होते शेतकरी मी 7/12 कोरा करीत, काय झालं का कोरा? नाही सर, कोरा नाही झाला, उलटा कर्ज बाजारी झाला। ते म्हणे शेतकरी कर्ज कोरा करू म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज नाही भरलं, त्याचं 1 लाख होते ते 2 लाख होऊन गेले आणि आता ते काही निर्णय घेणार, आता शेतकरी काही भरू शकत नाही। यंदा डबल पेरणीचं संकट आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, त्याच्यामुळे आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्यावर 100% आली। म्हणजे जे काही शेतकरी आत्महत्या करतात, जे त्यांच्यासमोर आर्थिक संकट आलेले आहे, हे जे खोटे आश्वासन आहेत, या खोट्या आश्वासनाला शेतकरी बळी पडतात। हा 100% ना, हे खोट्या आश्वासन नसते दिले तर शेतकऱ्याने कर्ज भरून मागच भरून टाकलं असतं ना, काही बी करून, पण त्याने खोट्या आश्वासन दिले म्हणून त्याच्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकला नाही आणि आता डबल दुहेरी पेरण्याचं संकट आल्यामुळे अजून डबल गुंतला ना त्याच्या। नक्कीच, जे काही सरकार आश्वासनं देतं, निवडणुकीच्या पूर्वी मोठमोठे आश्वासन आपल्याला पाहायला मिळतात। काय वाटतं, यांनी ज्या प्रकारे सांगितले की सरकार खोटं आश्वासन देते आणि कर्जमाफी करू असे म्हटले, अद्याप कर्जमाफी झालेली नाही। सरकार असं करत लबाड लांडग सोंग करतंय, असं तसं कर्जाचं ढोंग करतंय, असं सरकार चाललेलं आहे।
हे नुसते बोलते पण काहीच करीत नाही. त्याने सरसकट कर्जमाफी करावी हीच आमची शेतकऱ्याची विनंती आहे. कुठला निकष न लावता. अच्छा, आणि आता जे काही निकष लावलेले आहेत, हा शेतकरी बसणार नाही, हा शेतकरी बसणार नाही, किंवा कागदपत्राची पूर्तता करा, असं शेतकऱ्याला नकोय. हे असं कुठलाच निकष सरकारनं लावायला नाही पाहिजे. सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे. ते तर म्हणले होते की तुमचा 7/12 कोरा 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 3 वेळेस शब्द बोलले ते मुख्यमंत्री. मग आता का कोरा करून राहिले, आता का निकष लावून राहिले, हे तरी सरकारने याच्यावर शेतकऱ्याचा विचार करावा. शेतकऱ्यांनी जर कोरा कोरा म्हणलं तर शेतकऱ्यांनी पैसे भरले असते बँकेत. ते कोरा कोरा म्हणलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही बँकेत. आता बँकेही कर्ज देत नाही. आणि बँक बी कर्ज देते. बँक आम्हाला शेतकऱ्याला तर उमरावर येऊन देत नाही. आता ते म्हणते पहिलेच कर्ज भरा तुम्ही. नक्कीच आपण जर पाहिली तर ही शेतकऱ्याची व्यथा होती. सरकारनं ज्यावेळेस विरोधात होतं त्यावेळेस मात्र अनेक घोषणाबाजी केली होती, अनेक घोषणाचा पाऊस पडला होता की शेतकऱ्याचा 7/12 जे आहे तो कोरा कोरा करू. मात्र शेतकरी त्या आशापोटी अद्याप कर्ज भरलं नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यावरती फार मोठं संकट आलं तर आपल्याला पाहायला मिळतं. तर कर्जही माफ झाले नाही, बँकेत जर कर्ज मागायला गेल्यानंतर ते देखील त्यांना उंबरठ्यावर देखील येऊ देत नाही. त्यामुळे शेतकरी आता मोठा डबगाईला आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि दुबारा पेरणीचं संकट आता शेतकऱ्यावर आलेलं आहे. आणि एक तर पावसाने दांडी मारलेली आहे. त्यामुळे एकीकडे सरकार आणि दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्यावरती कोपल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संजय अयर, पाचोड, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.